मुंबईच्या राजकारणात एका नव्या अध्यायाला सुरुवात झाली आहे। तब्बल 1434 दिवसांच्या प्रशासकीय राजवटीचा अंत होऊन मुंबईला पुन्हा तिचा मानबिंदू, तिचा महापौर परत मिळालाय आणि या घटनेनं एका राजकीय पक्षासाठी तब्बल 44 वर्षांचा वनवास संपवलाय। तो म्हणजे भाजपनं मुंबई पालिका खेचून आणण्यासाठी नेमकं काय काय केलं, काय रणनीती आखली आणि आता मुंबईच्या महापौर पदाच्या या ऐतिहासिक बदलाचे परिणाम काय असतील, जाणून घेऊयात सविस्तर। नमस्कार, मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत। तर मुंबई महानगरपालिका, जी देशातील सगळ्यात जास्त श्रीमंत स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून ओळखली जाते, तिच्यावर गेले अनेक महिने प्रशासकांचं राज्य होतं। 24 मार्च 2022 ला मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांचा कार्यकाळ संपला आणि त्यानंतर 1434 दिवसांपासून म्हणजेच 47 महिने 3 आठवडे म्हणजेच 3 वर्ष 11 महिने 14 दिवस इथं प्रशासकीय राजवट सुरू होती। मुंबईकरांचे प्रश्न मांडण्यासाठी, निर्णय घेण्यासाठी नगरसेवक आणि लोकप्रतिनिधी नव्हते, पण आता हा काळ संपलाय। मुंबईला पुन्हा तिचे लोकायुक्त प्रतिनिधी मिळतायत, त्यांचा महापौर मिळणार आहे आणि हा बदल मुंबईच्या विकासासाठी आणि तिच्या कारभारासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। मुंबईच्या राजकारणात सध्या सगळ्यात मोठी चर्चा आहे ती म्हणजे भाजपचा मुंबईच्या महापौर पदासाठीचा तब्बल 44 वर्षांचा प्रतीक्षा काळ। महाराष्ट्रात झालेल्या पुलोद प्रयोगानंतर खरतर राजकीय समीकरणं ही बदललेली आणि त्यामुळे तेव्हा झालेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपचे नगरसेवक प्रभाकर पै हे विजयी झाले आणि महापौर पदावर विराजमान झाले। 1982-83 या कालावधीत त्यांनी महापौर पदाची धुरा सांभाळली होती आणि आता तब्बल 44 वर्षांनंतर पुन्हा एकदा मुंबईच्या महापौरपदी भाजपच्या नगरसेविका रितू तावडे या विराजमान होत आहेत। ठाकरेंची शिवसेना आणि मनसे युतीनं महापौर पदाच्या निवडणुकीतून उमेदवारी अर्ज न भरल्यामुळे रितू तावडे या बिनविरोध निवडून आल्यात। खरतर सन 1982 मध्ये भाजपचे पहिले महापौर म्हणून प्रभाकर पै यांनी पद भूषवलं होतं। 1996 सालापासून पालिकेत भाजप आणि शिवसेना यांची सत्ता आहे। 2017 सालच्या निवडणुकीनंतर या दोनही पक्षांमध्ये काडीमोड झाला आणि त्यानंतर म्हणजे 2026 साली आता झालेल्या निवडणुकीत भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेनं महायुतीनं पालिकेवर आपला झेंडा फडकवलाय। भाजपचं संख्याबळ हे जास्त असल्यानं साहजिकच भाजपचा या महापौर पदावर दावा होता, तर हे पद आपल्याला मिळावं असा शिंदेच्या शिवसेनेचा आग्रह होता। मात्र भाजपच्या संख्याबळापुढे अखेर शिंदेच्या शिवसेनेला मान तुकवावे लागले आणि उपमहापौर हे पद हे स्वीकारावं लागलं। भाजपच्या रितू तावडे या महापौर तर शिंदेच्या शिवसेनेचे संजय घाडी हे उपमहापौर आहेत। तावडे या पूर्व उपनगरातून तर घाडी हे पश्चिम उपनगरातून निवडून आले आणि त्यामुळेच सत्ताधाऱ्यांनी दोनही उपनगरांमध्ये सत्तेचा समतोल साधलाय। भाजपसाठी एक हा ऐतिहासिक विजय आहे आणि मुंबईच्या राजकीय भूगोलावर त्याचे दूरगामी परिणाम सुद्धा पाहायला मिळणार आहेत। सविस्तर पाहायचंच आहेत, पण त्याआधी एक नजर टाकूयात या सर्व पक्षीयांच्या संख्याबळावर। भाजपला 89 जागा मिळाल्यात, शिंदेच्या शिवसेनेला 29, ठाकरेंची सेना 65, काँग्रेस 24, MIM 8, मनसे 6, अजित पवारांची राष्ट्रवादी 3, समाजवादी पक्ष 2, शरद पवारांची राष्ट्रवादी 1, तर दोनही राष्ट्रवादींनी शिंदे सेनेला पाठिंबा दिल्यानं शिंदे सेनेचं संख्याबळ हे 33 झाले। आता खरतर या राजकीय बदलामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि महाविकास आघाडी समोर मोठं आव्हान सुद्धा उभं राहिलंय। मुंबईच्या विकासाचं नवं पर्व सुरू करताना नवनिर्वाचित महापौरांना आणि प्रशासनाला अनेक आव्हानांना सामोरं जावं लागणार आहे। मुंबईतील पायाभूत सुविधा, वाहतूक, स्वच्छता, आरोग्य आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबईकरांच्या अपेक्षा पूर्ण करणं। भाजपनं मुंबईत सत्ता मिळवण्यासाठी खरतर 2017च्या महापालिका निवडणुकीनंतर लगेचच कंबर कसली। त्यांची रणनीती होती ती दीर्घकालीन आणि टप्प्याटप्प्यानं अंमलात आणण्याची। सुरुवातीला त्यांनी संघटनात्मक बांधणीवर प्रचंड भर दिला, प्रभागनिहाय कार्यकर्ते सुद्धा तयार केले, प्रत्येक बूथवर आपली यंत्रणा मजबूत केली। बूथ तिथं भाजप हे त्यांचं सूत्र होतं। स्थानिक प्रश्न, मग ते रस्त्यांचे असोत, पाण्याचे असो किंवा इतर कोणतेही, भाजपनं सातत्यानं त्यावर आंदोलनं केली, पाठपुरावा केला आणि त्यामुळे पक्षाची पकड ही तळागाळापर्यंत पोहोचली। नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना सक्रिय ठेवून जनतेशी थेट संपर्क साधण्यावर भाजपनं लक्ष केंद्रित केलं। प्रशासकीय राजवट संपून लोकनियुक्त महापौर आल्यानं मुंबईकरांच्या अपेक्षा आता नक्कीच वाढल्यात। मुंबईच्या विकासाला गती मिळेल, स्थानिक समस्यांवर त्वरित तोडगा निघेल अशी आशा आता मुंबईकर हे नागरिक व्यक्त करतायत। खरतर येत्या काळात मुंबईच्या कारभारात पारदर्शकता आणि वेगवान निर्णय प्रक्रिया अपेक्षित आहे।
मुंबईच्या भविष्य काळासाठी हा बदल किती महत्त्वाचा ठरतोय हे येणारा काळच ठरवेल. मुंबईच्या या ऐतिहासिक राजकीय बदलावर तुमचं मत काय आहे? तुम्हाला या मुंबईच्या महापौरांकडून अपेक्षा काय आहेत? विकासासाठी मुंबईच्या काय केलं पाहिजे? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.